ठरलं तर मग मालिकेच्या 21 सप्टेंबरच्या भागात अखेर प्रतिमाची वाचा परत येताच सुभेदारांच्या समोर सत्याचा खुलासा होणार आहे व प्रियाला तिच्या पापांची शिक्षा मिळणार आहे। त्याचबरोबर अर्जुन सायलीच्या मदतीने प्रियाच्या विरोधात पुरावे गोळा करत प्रतिमाच्या खऱ्या मुलीला न्याय मिळवून देणार आहे। परंतु तो कसा हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सायलीने फोन करून अर्जुनला आनंदाची बातमी आहे तेही प्रतिमाबद्दल असं सांगितलेलं असतं, परंतु पूर्ण गुपित अजूनही तिने उलगडलेलं नसतं। तेव्हा अर्जुन आनंदाने वेडापिसा होतो आणि तो चैतन्याला सांगतो की सायलीने असं सांगितलं की प्रतिमा आत्यांबद्दल काहीतरी गुड न्यूज आहे, चल आपण घरी जाऊयात। हे जेव्हा प्रियाच्या कानावरती पडतं, प्रियाच्या धाबेदान आणतात आणि विचार करते की म्हणजे त्या प्रतिमाची मेमरी परत आली की काय। नाही, हे घाणेरडं स्वप्न असावं, कोणीतरी जागं करा मला। परंतु प्रियासाठी ते स्वप्न नसतंच, ती सत्यता असते। रागाच्या भरामध्ये प्रिया तिच्या पायात घुसलेली काच अलगदच काढून फेकते। इतक्यात अर्जुन प्रियाला सांगतो की अगं तन्वी, तुला लागला आहे ना, तुझ्या पायाची काच आधी काढावी लागेल। परंतु प्रिया सांगते की नाही अर्जुन, मी काच काढले आहे आणि मला आता बरंही वाटतंय। अर्जुनला काहीही करून प्रियाच्या पायावरती जन्मखून आहे की नाही हे पाहायचं असतं आणि त्यासाठी त्याचा अट्टहास चालू असतो। परंतु प्रिया सांगते की अर्जुन, अरे बँडेज वगैरे करायची काहीच गरज नाहीये, मला ना आधी घरी जायचं आहे, आईबद्दल नक्की आनंदाची काय बातमी आहे हे पाहायचं आहे, असं प्रिया अर्जुनला सांगते। परंतु प्रियाच्या मनातली भीती वेगळीच असते। प्रिया पटकन पर्स घेते आणि अर्जुनकडे ती घरी जाण्यासाठीच हट्ट धरते। ती सांगते की चल ना अर्जुन पटकन। तेव्हा परत एकदा अर्जुन चैतन्य यांचा प्लॅन फसलेला असतो। प्रियाच्या तळपायावरची जन्मखून त्यांना पाहता आलेली नसते। अर्जुन विचार करतो की मिसेस सायली यांचा टायमिंग थोडासा चुकला, नाहीतर आज प्रियाचं बर्थ मार्क पाहता आलं असतं। त्यानंतर तिघेही घराकडे निघतात। इकडे सुभेदारांच्या घरी मात्र सर्वच जण काळजीत असतात, कारण रविराज, प्रतिमा, सायली अजूनही परतलेले नसतात। सर्वांच्या जीवाला अगदी घोर लागून राहिलेला असतो। पूर्णाई काळजीमध्ये इकडून तिकडे फेऱ्याच मारत असते। तेव्हा कल्पना पूर्णाईंना सांगते की पूर्णाई, आता काय पाय दुखेपर्यंत फेऱ्या मारणार आहात का? थोडा वेळ आराम करा, बसा जरा। तेव्हा प्रतापही पूर्णाजीची समजूत काढतो। तो सांगतो की पूर्णाई, अगं असं रेस्टलेस होऊन काय उपयोग आहे सांग बरं? त्या तिघांचं जेव्हा काम होईल तेव्हाच ते तिघे परतणार आहेत ना? अस्मिताची पुन्हा मूर्खासारखी बडबड चालू होते। ती सर्वांनाच विचारते की परंतु ॲक्सिडेंट रिक्रिएशनबद्दल मला कोणी काहीच सांगितलं का नाही? तर अश्विन तिला सांगतो की अस्मिताई, मग काय तुझी परवानगी घेऊन त्यांनी हे सगळं करायला हवं होतं का? डॉक्टर श्रद्धा जोशी या खूप नावाजलेल्या डॉक्टर आहेत आणि त्यांनी आपल्या प्रतिमात्यांसाठी जे काही ठरवलं असेल ना, ते अगदी योग्यच असणार आहे। अस्मिता पुढे काही बोलणार, पूर्णाची तिला गप्प बसवते। तिला सांगते की इथे अजित काळजीने माझा जीव जायची वेळ आली आहे। सर्वांच्याच मनाची धाकधूक आणखीन वाढलेली असते, कारण ते तिघेही अजूनही परतलेले नसतात। पूर्णाजी प्रतापला सांगते की आत्ताच्या आत्ता सायलीला फोन कर, कारण तिथे नक्की काय घडतंय हे आपल्याला आता बघावंच लागेल। तेव्हा प्रताप सायलीला फोन करणार, इतक्यातच सायली, रविराज दोघेही दारामध्ये उभे असतात आणि सायली प्रतापला सांगते की थांबा बाबा। सर्वांचेच नजरा सायली रविराजांकडे लागतात, परंतु कोणालाच तिथे प्रतिमा दिसत नसते। प्रत्येकाची नजर मात्र प्रतिमाला शोधत असते। पूर्णाई सायलीला विचारते की अगं किती वेळ, किती काळजी वाटत होती मला तुमची। पूर्णाजी प्रतिमाबद्दल सायली रविराजांना विचारताच प्रतिमाच्या तोंडून पूर्णाई अशी हाक बाहेर येते आणि तीही सर्वांच्या कानी जेव्हा पडते तेव्हा सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात, कारण गेले 21 वर्षे त्या क्षणाची त्यांनी खूप आतुरतेने वाट पाहिलेली असते आणि सायली रविराजांनी अखेर तो चमत्कार घडवून आणलेला असतो। पूर्णाजी सायलीला विचारते की हा तर प्रतिमाचा आवाज आहे ना? इतक्यातच रविराज, सायली दोघेही बाजूला होतात आणि सर्वांना प्रतिमा अखेर दिसतेच। तिथे अर्जुन, चैतन्य, प्रिया देखील आलेले असतात। प्रिया अजूनही शॉकमध्ये असते, कारण प्रतिमाची वाचा परत आलेली असते आणि ही गोष्ट जेव्हा सुभेदारांच्या लक्षात येते तेव्हा सर्वच जण अगदी आनंदाने वेडेपिसे झालेले असतात। त्या क्षणाची त्यांनी गेले 21 वर्ष वाट पाहिलेली असते। सर्वांचे डोळे पाणावलेले असतात, सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात आणि सायलीच्या प्रयत्नांना अखेर आता यश आलेलं असतं। प्रतिमाची वाचा फुटलेली असते, परंतु अजूनही एक सत्य बाकी सर्वांनाच समजलेलं नसतं की प्रतिमाची फक्त वाचा फुटली आहे, परंतु स्मृती अजूनही परतलेली नाहीये।
तरी देखील सुभेदार परिवार या एका चमत्कारानेच अगदी भारावून गेलेले असतात. त्यानंतर सायली रविराज दोघेही प्रतिमाला पुन्नाईंच्या समोर घेऊन येतात. तर जेव्हा प्रतिमा पुन्नाईंसमोर येते तेव्हा पुन्नाईंना अगदी अश्रू अनावर होतात. ते प्रतिमाला विचारतात की प्रतिमा, तू बोलते आहेस? गेले कित्येक वर्ष तुझी ही हाक ऐकण्यासाठी मला वाट पाहावी लागली ग. पुन्नाची प्रतिमाला विचारते, परंतु बाळा, हे स्वप्न नाही आहे ना? अगं, कारण स्वप्नामध्ये मला तुझी हाक ऐकू यायची. खरोखरच पुन्नाईंना एक सुखद स्वप्न पडल्यासारखं वाटत असतं की ज्यामध्ये तिच्या प्रतिमेनं तिला हाक मारली आहे, ती तिला ओळखते आहे. सर्वांचेच डोळे अश्रूंनी पाणावलेले असतात. सर्वच जण तितकेच खुश असतात प्रतिमाला वाचा फुटल्याचे ऐकून. तेव्हा प्रतिमा पुन्नाईंना सत्याची जाणीव करून देते की त्या स्वप्नामध्ये नाही आहे, तर ते खरोखरचं सत्य आहे की स्वतः प्रतिमाने तिच्या तोंडून तिच्या पुन्नाईला हाक मारली आहे. आणि सर्वच जण आतुर झालेले असतात प्रतिमाच्या तोंडून परत एकदा पुन्नाई या नावाची हाक ऐकण्यासाठी. परत एकदा पुन्नाची प्रतिमा आत्यांकडे विनंती करते. ती सांगते की प्रतिमा, परत एकदा हाक मला ऐकायची आहे, म्हण ना ग मला पुन्नाई. पुन्नाई कसलाही विचार न करता पटकन आपल्या लेकीला घट्ट मिठी मारते. तिचं ते 21 वर्षापूर्वीचं जे स्वप्न ती आजपर्यंत पाहत आले होते की असा एखादा चमत्कार घडावा आणि माझ्या प्रतिमेने मला हाक मारावी, अखेर तो चमत्कार सायलीच्या प्रयत्नांनी घडवून आणलेला असतो. ज्यावेळी त्या दोघी मायलेकी एकमेकींना मिठी मारतात तेव्हा अर्जुन कौतुकाने सायलीला पाहत असतो. कारण हाच सोन्याचा दिवस जो त्यांना बघायला मिळालेला असतो तो फक्त आणि फक्त सायलीमुळे, तिने केलेल्या प्रयत्नांमुळे. परंतु प्रतिमाला तिच्या अस्तित्वाची, तिची स्वतःची काहीच जाणीव नसते की ती त्यांचीच प्रतिमा आहे. तिची स्मृती परत न आल्याने ती तिच्या खऱ्या नात्यांना ओळखू शकत नसते. तर रविराज पुन्नाईंना सांगतात की पुन्नाई, आता आयुष्यभर तुम्हाला हीच हाक ऐकायला मिळणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की खरंच हा खूप मोठा चमत्कार घडला आहे आपल्या घरात. प्रतिमा त्यांची वाचा परत आली आहे. प्रिया अजूनही शॉकमध्ये असते, कारण प्रतिमाची वाचा परत आली आहे म्हणजे तिला जर तिची खरी मुलगी आठवली तर प्रियाचं सुभेदारांच्या घरातला तो शेवटचा दिवस असेल असे मनात भीतीदायक विचार ठेवूनच प्रिया घाबरून गेलेली असते. तेव्हा तिथे प्रताप सांगतो की म्हणजे आपण केलेला प्रयोग यशस्वी झाला. त्यावरती सायली म्हणते की हो बाबा. परंतु तिथे अर्जुन, चैतन्य, प्रिया, त्याचबरोबर अश्विन, अस्मिता सर्वजण एकमेकांकडे पाहत असतात, कारण त्यांना काहीच कळालेलं नसतं. तर प्रिया विचारते की प्रयोग? कसला प्रयोग? प्रिया आपल्या तोंडाची वाफ चालू करणार, उगाचच बोगस बडबड करणार इतक्यातच रविराज तिला गप्पच बसवतात. ते तिला सांगतात की थांब तन्वी, काहीच बोलू नकोस. तेव्हा कल्पना सायलीला सांगते की सायली, खरंच हे सर्व करण्यापूर्वी ना आमच्या मनात खूप भीती होती की हे यशस्वी होईल की नाही, काहीच माहिती नव्हतं. परंतु तू जे म्हणाली होतीस अगदी तेच घडलं आहे. तुम्ही अगदी आनंदाची बातमी घेऊनच घरी आला आहात. कल्पना, प्रताप यांचाही आनंद गगनात मावेनासा होतो. सायलीने केलेल्या प्रयत्नांना यश मिळालेलं असतं आणि रविराजांनी तितकीच सायलीची तिथे साथ निभावलेली असते. त्यांची प्रतिमा त्यांना परत मिळालेली असते. परंतु अजूनही तिथे सर्वांना एक प्रश्न पडलेला असतो की हा चमत्कार घडला तरी कसा. विमल पुन्नाजींना सांगते की पुन्नाई, म्हणजे आता तुम्ही तुमचे देव पाण्यातून काढा. तेव्हा पुन्नाई सांगते की हो विमल, परंतु त्यापूर्वी मला माझ्या प्रतिमेला अगदी डोळे भरून पाहायचं आहे. आज मला माझी पूर्वीची प्रतिमा परत मिळाली आहे. पुन्नाईचा आनंद अगदी ओसंडून वाहत असतो. तिला आता काय करू आणि काय नको असं झालेलं असतं. इतक्याच चैतन्य म्हणतो की अरे, इथे काय घडलं होतं नक्की ते कोणी आम्हाला सांगणार आहे की नाही. सायलीच्या वहिनीचा जेव्हा रडत रडत फोन आला ना, खूप टेन्शन आलं होतं आम्हाला. काय घडलंय नक्की इथे? तेव्हा सायली उत्तर देते की सांगणार, काय घडलं होतं ते नक्की सांगणार. तेव्हा रविराज पुन्नाईंना सांगतात की पुन्नाई, आता काय प्रतिमाला फक्त पाहतच राहणार आहात की तिला बसायलाही सांगणार आहात? तेव्हा तिथे पुन्नाजीच्या लक्षात येतं की अरे हो, प्रतिमा आल्यापासून सर्वच जण अगदी आनंदाने वेडेपिसे झाले आहेत आणि त्याच्यामध्ये ते सर्व काही विसरून गेले आहेत. त्यानंतर पुन्नाई आपले अश्रू पुसतात आणि प्रतिमाला घेऊन तिला बसायला सांगतात. प्रियाचा मात्र आता जीव जायची वेळ आलेली असते, कारण प्रिया भीतीनेच विचार करते की मी मागच्या मागे पळून जाऊ का?
कारण प्रतिमाची वाचा परत आली आहे म्हटल्यानंतर तिला तिची मुलगीही आठवणार आणि आमचं जे स्वप्न होतं ते पत्त्यांच्या बंगल्यासारखं अगदी कोसळून जाणार. परंतु प्रतिमाने जर सर्वांना खरं सांगितलं तर सर्वात आधी महिपत माझाच मर्डर करेल. एक ना अनेक भीतीदायक विचार प्रियाच्या मनात चालू असतात. प्रश्नांची नुसती खळबळ माजलेली असते आणि तिला तितकाच घामही फुटलेला असतो. सर्व सुभेदार परिवार हा प्रतिमाच्या कडेनेच घेराटा घालून बसलेला असतं. सर्वच जण एकत्र बसल्यानंतर सायली पूर्णाईंना सांगते की आता मायलेकी मिळून एकत्र गप्पा मारा. त्यावरती प्रताप म्हणतो, हो 20-22 वर्ष गेले, जे काही मनात गप्पा जे विचार साठले होते तेच आता बोलून टाका. कल्पना पूर्णाईंना सांगते की बरं पूर्णाई, तुम्ही जे देव पाण्यात ठेवले होते ना ते बाहेर काढते आणि ती जाते. अश्विन तिथे रविराजांना विचारतो की बरं काका, मला सांग की ही आनंदाची बातमी तू डॉक्टर श्रद्धा यांना दिली आहेस का? तेव्हा रविराज सांगतात की हो, प्रतिमाची वाचा परत आली आहे, तिला बोलता येतं. ही बातमी मी श्रद्धाला दिली आहे आणि ती तितकीच खुश झाली. ती येणार आहे आता घरी. अर्जुन तिथे विचारतो, अरे बरं ते जाऊ देत, परंतु तुम्ही दोघे आम्हाला आता तरी सांगणार आहेत का की हा चमत्कार घडला तरी कसा? तेव्हा अस्मिता तर ऐकण्यासाठी खूप आतुर झालेली असते. फक्त अस्मिताच नाही तर अख्खा सुभेदार परिवार ते सायलीच्या मागेच लागलेले असतात की हा चमत्कार नक्की कसा घडला याचे उत्तर देण्यासाठी. तर चैतन्य सायलीला सांगतो की सायली वहिनी, अगदी पूर्वीपासून आम्हाला सर्व काही ऐकायचं आहे. तेव्हा सर्वच जण खूप उत्सुक असतात सायलीच्या तोंडून सत्य ऐकण्यासाठी. तर सायली सांगते की बरं ठीक आहे, सांगते की आज मी डॉक्टर श्रद्धा यांना फोन केला होता. त्यानंतर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की जर जो अपघात घडला आहे त्याच अपघाताची जर आपण पुनरावृत्तीच म्हणजे तेच रिक्रिएशन जरी केलं तरी त्यामध्ये प्रतिभा त्यांची स्मृती वाचा परत येण्याचे खूप चान्सेस आहेत. परंतु तिथे रिस्क देखील तितकीच मोठी आहे. मी रविराज काका आणि घरच्या सर्वांनीच मिळून ठरवलं की काही जरी झालं तरी आपण ही रिस्क घ्यायचीच आणि तीही आजच्या आज. आणि बघा हा चमत्कार घडला देखील. त्यानंतर सायली पुढे सांगते की आम्ही तिघांनी आणि या सर्वांमध्ये आम्हाला पूर्णाई, बाबा आणि आई यांची सुद्धा साथ लाभली. 21 वर्षापूर्वी जे आणि जसं घडलं होतं अगदी पूर्वीपासूनच ते तसंच आम्ही नाटक सुरू केलं. प्रतिमा त्यांची तन्वी म्हणून त्यांच्यासोबत मी गेले होते. त्यानंतर आम्ही जेव्हा गाडीने जात होतो आणि मग ठरल्याप्रमाणे रविराज काका यांनी गाडीचा स्पीड वाढवला. अर्जुन तिथेच सायलीला थांबवतो आणि विचारतो की परंतु 1 मिनिट बायको, अगं तुला गाडीचा नॉर्मल स्पीड जरी असला तरी खूप जास्त भीती वाटते ना? मग आज एवढ्या स्पीडमध्ये असलेल्या गाडीमध्ये तू बसलीस, तुला घाबरले नाही तू? तेव्हा सायली सांगते की घाबरले ना, मला तर खूप भीती वाटत होती. परंतु रविराज काकांनी जसजसा स्पीड वाढवला त्याप्रमाणे हा चमत्कार घडला देखील. तेव्हा रविराज सांगतात की हो, आणि प्रतिमा मागे वळाली. अचानकपणे तिने तन्वी अशी हाक मारली. हे सर्व काही ऐकल्यानंतर सर्वजण आनंदाचे धक्क्यामध्ये असतात. त्यांच्यासाठी हा सुखद धक्का असतो. परंतु सायलीने खूप मोठं सॅक्रिफाईस केलेलं असतं की तिला गाडीचा फोबिया असून देखील तिने स्वतःच्या जीवाचा विचार न करता प्रतिमेचा विचार केलेला असतो आणि त्यासाठी अर्जुनला सायलीचं तितकंच कौतुकही वाटत असतं. कल्पना तिथे विचारते की म्हणजे प्रतिमाने मागे वळून सायलीला पाहून तन्वी अशी हाक मारली? तेव्हा रविराज सायली होकार देतात. प्रियाची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते. ती विचार करते की अरे यार, का त्या प्रतिमाने सायलीच तिची तन्वी आहे हे ओळखलं तर नाही ना? आता मी कुठल्या गुहेत जाऊन लपो? प्रियाची भीती आणखीनच वाढत चाललेली असते. तर रविराज तिथे कल्पनाला सांगतात की परंतु वहिनी, आपल्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं काय आहे की तिने तिच्या मुलीला तन्वीला ओळखलं, तिने तन्वी अशी हाक मारली. प्रियाची तीच वायफळ बडबड चालू होते. ती रविराजांना विचारते की परंतु मला न सांगता तुम्ही हे सर्व का केलं? म्हणजे त्या गाडीमध्ये तन्वी म्हणून मी बसायला हवं होतं ना? तेव्हा रविराज सांगतात की तन्वी, आम्ही तुला फोन केला होता, परंतु तूच म्हणालीस ना तुझे एक्स्ट्रा लेक्चर आहेत म्हणून. तेव्हा प्रिया अर्जुनकडेच पाहायला लागते, कारण प्रियाने रविराजांना खोटं सांगितलेलं असतं. तिला तर अर्जुनसोबत टाईम स्पेंड करायचा असतो, म्हणूनच ती अर्जुनसोबत त्याच्या ऑफिसमध्ये होते आणि खूप चालाखीने प्रियाने रविराजांना गुंडाळलेलं असतं. ती सांगते की हो बाबा, परंतु मला तेव्हा कुठे माहिती होतं की माझी आई आज मला बोलायला लागणार आहे. त्यानंतर प्रिया पटकन पळत येऊन प्रतिमाजवळ बसते आणि तिला म्हणायला लागते की अगं आई, तू मला ओळखलंस का? अगं मी तुझी तन्वी आहे, बोल ना माझ्याशी.
तुम्हाला आता सोडून नाही जायचं कुठेच? प्रियाच्या नाटकाला पुन्हा सुरुवात झालेली असते. तर पुन्हा तिथे प्रतिमाला विचारते की प्रतिमा, अगं तुला आणखीन काय काय आठवतंय? तुला तुझी आई आठवते का? अगं खूप लहान असताना तू आमच्याकडे आली होतीस. दोन्ही बाजूनी प्रतिमावरती प्रश्नांचे भडीमार चालू झालेले असतात. एकीकडे प्रिया आणि दुसरीकडे पूर्णाची. प्रतिमा खूपच घाबरायला लागते. तेव्हा सायलीला हे जरा विचित्रच वाटत असतं. परंतु त्या दोघींना अजून सत्य माहिती नसल्यानेच त्यांना फक्त वाटत असतं की प्रतिमाला सर्व काही आठवते आणि त्याचमुळे त्या प्रश्न विचारत असतात. इतक्यातच तिथे डॉक्टर श्रद्धा यांची एंट्री होते आणि त्या पूर्णाईंना प्रतिमाला प्रश्न विचारण्यापासून थांबवतात. त्या पूर्णाईंच्या समोर येतात आणि माफी मागतात. त्या म्हणतात की माफ करा की मी मध्येच बोलले. त्यानंतर त्या बसतात. तेव्हा त्या पूर्णाईंना सांगतात की माफ करा पूर्णाई, परंतु रविराजने फोन करून मला सगळं सांगितलं आहे आणि आत्ताच तुम्ही लगेच इतके प्रश्न नका ना विचारू प्रतिमा वहिनींना. हा त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का आहे आणि आनंद जितका जास्त तितका पचवायला वेळ लागतो ना. तेव्हा अश्विन सांगतो की हो, डॉक्टरांचं बरोबर आहे. आपण प्रतिमात्यांना एकही प्रश्न विचारायला नको. तेव्हा प्रताप सांगतो की डॉक्टर, आम्ही फक्त प्रतिमाला ती आम्हाला ओळखते का एवढंच विचारत होतो, बाकी काही नाही. त्यावरती डॉक्टर श्रद्धा सांगतात की बरं ठीक आहे, विचारा. कल्पना तिथे प्रतिमाला विचारते की बरं प्रतिमा, तू मला सांग की तुला तुझा भूतकाळ आठवला आहे का? प्रतिमा एक एक करून प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे पाहत असते. तेव्हा ती धक्क्याने सायलीकडेही पाहायला लागते आणि मान हलवून नकार देते. सर्वच जण आता शॉकमध्ये असतात. प्रियाच्या मनाची भीतीही गेलेली असते, कारण प्रतिमाची फक्त वाचा परत आलेली असते, स्मृती नाही, हे तिला आता समजलेलं असतं. तेव्हा पूर्णाईला धक्काच बसतो आणि पुन्हा विचारते की आठवत नाही म्हणजे? तेव्हा सायली सांगते की पूर्णाजी, प्रतिमा त्यांनी जेव्हा तन्वी अशी हाक मारली त्यानंतर आम्ही त्यांना विचारलं होतं, परंतु त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांना पूर्वीचं काहीच नाही आठवत. तेव्हा प्रियासाठी हा सुखद धक्का असतो आणि ती प्रतिमाला फोर्स करायला लागते. ती सांगते की अगं आई, बघ ना माझ्याकडे, तू मला ओळखलं होतंस ना? अगं मी तुझी तन्वी आहे. तर अस्मिता तिथे म्हणते की प्रतिमा त्याने ज्या अर्थी तन्वी अशी हाक मारली त्या अर्थी तिला काहीतरी आठवतच असेल ना. सर्वांनाच आता थोडंफार आशा असते की प्रतिमाला नक्कीच काही ना काहीतरी आठवत असेल, निदान तिची मुलगी तरी. परंतु तसं काहीच घडलेलं नसतं. हे बघ प्रतिमा, तू आठवण्याचा प्रयत्न तरी करून बघ ना. अस्मिताचं त्या वाक्यावरती प्रतिमा थोडाफार आठवण्याचा प्रयत्न करते, तर मुद्दाम प्रिया तिला फोर्स करायला लागते. तिला सतत तिच्यावरती प्रश्नांचे भडी मारत चालू असतात आणि प्रिया सतत सांगायला लागते की अगं तू इथे ओळखत असशील ना, हे माझे बाबा आहेत, मी तुझी मुलगी आहे ना. तेव्हा सायली अर्जुनला हे प्रियाचं वागणं खूप विचित्र वाटत असतं. इतका दबाव कोण आणू शकतं, आणि तेही स्वतःच्या आईवरती. इतकेतच डॉक्टर श्रद्धा प्रियाला थांबवतात. डॉक्टर श्रद्धा रविराजांना सांगतात की रविराज, तुझ्या मुलीला थांबव. तिच्या भावना मी समजून घेऊ शकते, परंतु हे खूप डेंजरस आहे. तिने असं प्रतिमा वहिनींना फोर्स करू नये प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी. तरी देखील मूर्ख प्रिया ऐकायला तयारच नसते. ती सतत प्रतिमाला सांगत असते की आई, तू मला ओळखत असतील ना, अगं हे बघ माझ्याकडे बघ ना तरी. तेव्हा प्रतिमा इतकी पॅनिक झालेली असते की तिलाही सुचत नसतं काय चाललं आहे ते, आणि प्रतिमा तेथून उठून जाण्याचा प्रयत्न करणार इतक्यातच प्रतिमाला चक्कर येते आणि प्रतिमा पडणार. तेव्हा प्रिया तिला सावरते. पटकन सर्वच जण आता खूप घाबरून जातात. तिला चेअरवरती बसवतात. इतक्यातच विमल पाणी आणून देते. तेव्हा प्रिया प्रतिमाला पाणी पाजते. सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकलेला असतो. प्रतिमावरती प्रश्नांची भडीमार करणं, तिला उत्तरे देण्यासाठी फोर्स करणं, बाकी सर्वांसाठी आता किती धोक्याचं ठरू शकतं हे सर्वांनीच पाहिलेलं असतं. पुन्हा कल्पना प्रतिमाला विचारतात की प्रतिमा, तुला बरं वाटतं आहे ना? तेव्हा प्रतिमा होकार देते. तर तिथे डॉक्टर श्रद्धा सांगतात की रविराज, पाहिलं ना की आपल्याला आता खूप सतर्क राहावं लागणार आहे, असं वागून नाही चालणार. तेव्हा तिथे आता पुन्हा सांगते की प्रतिमा, तू जाऊन आराम कर. तर तिथे सायली प्रतिमाला घेऊन जाणार. इतक्यातच अर्जुन तिला थांबवतो. तो सांगतो की सायली, तू थांब, मी प्रतिमा त्यांना तिच्या रूममध्ये सोडून येतो. अश्विन आणि अर्जुन दोघेही प्रतिमाला तिच्या रूममध्ये सोडण्यासाठी जातात. सर्वच जण खूप घाबरून गेलेले असतात, परंतु प्रिया मात्र टेन्शनमधून बाहेर आलेली असते, कारण प्रतिमाला काहीच आठवलेलं नसतं. प्रियाचा जीव आता कुठे भांड्यात पडतो. ती विचार करते की चला, म्हणजे मला आता जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. प्रतिमाचा आवाज जरी फुटला असला
तरीसुद्धा तिचा मेंदू अजूनही तसाच आहे. प्रिया टेन्शनमुक्त होते. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत, सायली खूपच इमोशनल झालेली असते. ती तिथे अर्जुनला सांगते की प्रतिमात्यांच्या तोंडून पहिला शब्द जो बाहेर आला ना, तो तन्वी होता. प्रतिमात्यांना इतर कोणतंही नातं आठवत नाहीये, परंतु त्यांच्या मुलीशी त्यांचं जे असणारं नातं आहे ते त्यांच्या मनात कुठेतरी खोल तळापर्यंत रुजलं आहे. ते म्हणतात ना, आईची नाळ ही मुलीशी जोडलेली असते, अगदी त्याचप्रमाणे. तेव्हा अर्जुन तर आता विचार करतो, काही जरी झालं तर फक्त आणि फक्त प्रतिमात्यांसाठी सत्य शोधून तिला तिच्या खऱ्या मुलीला मिळवून द्यायचं. प्रतिमाची वाचा परत आली आहे हे सत्य महिपतच्या घरापर्यंत पोहोचलेलं असतं आणि प्रिया देखील तिथेच असते. तेव्हा महिपत तिच्यावरती खूप चिडतो. महिपत प्रियाला जाब विचारत असतो की तो किल्लीदार आणि त्याची ती पोरगी त्याच्या बायकोचा अपघात परत घडवून आणायला गेले होते तेव्हा कुठं होतीस तू? महिपतच्या प्रश्नांवरती प्रिया खरं उत्तर देते की त्यावेळी मी अर्जुनसोबत त्याच्या ऑफिसमध्ये होते. नागराजच्या रागाचा पारा इतका चढतो की रागाच्या भरामध्ये नागराज प्रियाचा गळा चावळतो. प्रतिमा आत्यांसाठी का असेना, परंतु अर्जुन लवकरात लवकर सत्य कसं शोधून काढणार की प्रिया तन्वी नाही आहे हे सत्य शोधता शोधता अर्जुनला सायलीच तन्वी आहे हे कसं कळणार, हे आपण येणाऱ्या भागात